नमस्कार. श्री रामरक्षा स्तोत्रावर बोलावं असं अनेक दिवसांपासून मनात होतं. आजपासून त्याचा थोडासा अभ्यास करून रामरक्षा स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. राम म्हणजे काय या मुख्य प्रश्नापासून आपण सुरुवात करू. राम हा केवळ मूर्तीत, मंदिरात किंवा देवघरात आहे का हो? ज्याचा जसा भाव आहे तसा त्याला राम दिसेल. कुणाला तो भक्तीत दिसेल, कुणाला तो ज्ञानात दिसेल, तर कुणाला तो कर्मात दिसेल. आपल्या स्वभावानुसार राम शोधणारी माणसं आणि मूर्तीतही राम शोधणारी माणसं सारखीच नाही का? राम हा सर्वत्र भरला आहे. तुम्ही त्याला जिथे शोधाल ना तिथे तुम्हाला तो सापडेल. म्हणून आपण आता त्याला रामरक्षेत शोधणार आहोत. राम हा केवळ पाषाणाच्या मूर्तीत नाही बरं, तर तो तुमच्या आमच्या प्रत्येक सजीव मूर्तीमध्ये वसलेला आहे. प्रत्येकाच्या प्रत्येक कर्मामधून तोच प्रकट होत असतो. हृदयामधल्या रामाची कल्पना करता यावी म्हणून मूर्ती घडली हे लक्षात घ्या. मूर्ती हे एक निमित्त आहे, पण त्या मूर्तीमधला राम हे मात्र एक चिरंतन तत्व आहे. जरा विचार करा, एखादी मूर्ती, एखादा फोटो किंवा एखादी प्रतिमा पाहून आपल्याला काय मिळतं? त्या मूर्तीमधले सद्गुण मिळतात. त्या मूर्तीमधला भाव मिळतो आणि त्या मूर्तीतली भक्ती मिळते आपल्याला. म्हणून बऱ्याच वेळेला बघा, आपण आपल्याला आदर्श वाटणाऱ्या प्रतिमा नेहमी डोळ्यासमोर राहतील असं बघतो. कोणी त्याचा फोटो ठेवेल किंवा कोणी मुद्दाम मूर्तीसमोर जाईल, नाही का? आपल्याला समोर काहीतरी मूर्ती लागते, सगुण मूर्ती लागते. प्रतिमेच्या स्वरूपातली का होईना ती मूर्ती लागते. कारण ती प्रतिमा किंवा ती मूर्ती पाहून आपल्याला आपल्या आतमधले असलेले सद्गुण आठवत असतात. मग आपण कोणत्याही जगात असलो ना तरी चांगुलपणावर येऊन बसतो. शिक्षणाच्या निमित्तानं दूर राहणारी मुलं बघा, त्यांच्या आईबाबांचा फोटो जवळ ठेवतात. का? कारण त्यांना त्या सगुण प्रतिमेतून काहीतरी ऊर्जा मिळत असते. एखादी प्रतिमा आपण बघतो तेव्हा काय होतं? मनातून आपण कितीही दुःखी असलो ना तरी भगवान बुद्धांची प्रतिमा स्मरून बघा, आपल्याला शांत वाटेल. आपण बाहेरून कितीही कठोर वागत असलो, दिसत असलो, तर मीरेची प्रतिमा आठवून बघा, आपल्यातला भक्तिभाव नकळत जागा होईल. आपण कितीही घाबरत असलो किंवा डरपोक असलो ना तरी शिवाजीचा पुतळा आठवून बघा किंवा हनुमानाची मूर्ती आठवून बघा, आपल्या अंगामध्ये कसं शौर्य संचारेल ते बघा. आपण माणुसकी शून्य वागलोय किंवा असहिष्णू होतोय असं आपल्याला वाटलं ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आठवून बघा, आपल्या मनात नकळत परोपकार आणि समाजभाव जागा होईल. आपण कितीही हिंसक असलो ना तरी गांधीजींचा पुतळा आठवून बघा, आपल्या मनात अहिंसा जागी होईल, नाही का? का बरं होतं असं? कारण आपण स्वतः आतमधून कुठेतरी त्या मूर्तीसारखे असतो आणि आपल्यातले गुण आपण त्या मूर्तीत शोधत असतो. खरं म्हणजे त्या मूर्तीमधला एक तरी चांगला गुण हा कुठेतरी आपल्यात असतो आणि मग तो गुण आठवून आपणही नकळतच त्या प्रतिमेप्रमाणे आदर्श होऊन जगण्याचा प्रयत्न करायला लागतो. बरोबर आहे ना? त्या मूर्तीमधले सगळे सद्गुण आपल्या अंगी यावे म्हणून मूर्तीचं ध्यान करायचं आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, का करायचं ध्यान? मूर्तीचं ध्यान का करायचं? किंवा ध्यान करायचं तर कशाचं करायचं? ध्यानात आपण बसलो तर अनंत मनामध्ये तरंग येतात. नेमकं काय चाललंय काही कळत नाही.
म्हणून ध्यानाला दिशा असावी, ध्यान जरूर करावं. पण कशाचं करायचं? तर सुरुवातीला तरी अगदी ध्यानाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये तरी कोणती तरी मूर्ती डोळ्यासमोर असावी. मग ती मूर्ती कोणतीही असू देत. रामाची असू देत, बुद्धाची असू देत, मीरेची असू देत, कृष्णाची असू देत, शंकराची असू देत, दुर्गा मातेची असू देत, कुणाचीही असू देत. पण त्यातलं तत्त्व हे खरं महत्त्वाचं आहे, मूर्ती महत्त्वाची नाही. मूर्ती कशाचीही असू देत, दगडाची असू देत, मातीची असू देत, सोन्याची असू देत किंवा प्रतिमेतली असू दे, फोटोतली असू देत, त्या मूर्तीमधलं चैतन्य महत्त्वाचं आहे, कारण तेच आपल्या आतमध्ये असतं. आपण बऱ्याच वेळेला लोकांना बघतो की खूप अवडंबर करता मूर्तीपूजेचं. मूर्तीचं बाह्यपूजन हा केवळ देखावा नाही आहे, तर त्यातील तत्त्व समजून त्या मूर्तीचं स्वतःच्याच आतमधून ध्यान करणं हे महत्त्वाचं आहे. ध्यान करणं म्हणजे काय? तर चांगल्या विचारांकडे लक्ष देणं आणि वाईट विचारांकडून लक्ष काढून घेणं, नको त्या विचारांकडे दुर्लक्ष करणं. ध्यान म्हणजे लक्षाचा आणि दुर्लक्षाचा एक खेळ आहे, लक्षात घ्या. ध्यान म्हणजे फक्त विचारांकडे दुर्लक्ष करणं नाही, तर कशावर तरी आपलं लक्ष केंद्रित करणं म्हणजे ध्यान. नुसतं ध्यानात बसलो आणि विचारांकडे दुर्लक्ष झालं असं होतं का हो? नाही होत ना. त्याला कारण आहे. विचार करणं आणि विचारांची जाळी विणत बसणं हाच मनुष्य स्वभाव आहे. ध्यानात त्याचा अभाव कसा होईल? मनुष्य अगदी एकटा असला ना किंवा एकांतात असला ना तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसं त्याच्या अवतीभोवती गोळा करत असतो. विशेषतः हे जे विद्वान लोक असतात ना, ते जरा जास्तच कल्पना करत असतात. त्यांना फार असं काहीतरी सुचत असतं, हरकत नाही. पण आता ध्यानाचा विचार करायचा असेल, ध्यानात निर्विचार व्हायचं असेल, तर कशाची तरी कल्पना करावीच लागेल ना. अनेक विचार डोक्यात येतात, पण त्या विचारातून वाट काढून एका कुठल्या तरी विचारावर एकाग्र व्हावं लागतं. आणि हे एकाग्र होण्यासाठी म्हणून आपल्याला सगुण मूर्तीचा आधार घ्यायचा आहे. वास्तविक खरा आत्मा, खरं तत्त्व किंवा खरा परमात्मा हा सगुण मूर्तीच्या पलीकडे आहे हो. पण आपल्याला तो समजणार कसा? तो आपल्याला समजावा म्हणून आपल्या समजुतीसाठी तो आपल्या कल्पनेच्या राज्यात मूर्ती म्हणून आणून बसवायचा आहे. असं आपण केलं ना तरच आपलं हे चंचल चित्त स्थिर होणार आहे. चित्त स्थिर व्हावं म्हणून सर्वप्रथम आपल्याला रामाच्या मूर्तीचं ध्यान करावं लागेल. खरा राम कुणी पाहिला आहे का हो? नाही ना. पण त्या रामाप्रमाणे आपलं आचरण असावं असं मात्र प्रत्येकाला वाटतं ना. वाटायलाच हवं, कारण राम ही केवळ एक मूर्ती नाही, तर तो एक आदर्श आहे. आणि त्या आदर्शाप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणून सर्वप्रथम आपल्याला रामाच्या मूर्तीचं ध्यान करायचं आहे. बुधकौशिक ऋषींनी लिहिलेली रामरक्षा हे एक निमित्त आहे. त्या निमित्ताने आपल्याला स्वतःमधल्याच रामाला शोधायचं आहे. या रामरक्षेचा छंद अनुष्टुप छंद आहे. सीता आणि श्री रामचंद्र या रामरक्षेच्या देवता आहेत. सीता ही एक शक्ती आहे. हनुमान हा रामरक्षेचा आधारस्तंभ आहे. आणि श्रीरामचंद्रांच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्रच निर्माण केलेला आहे. रामरक्षा समजून घेण्याच्या आधी प्रभू रामचंद्रांचं ध्यान केलेलं आहे. ते ध्यान कसं केलं आहे बघा. पहिल्याच श्लोकात म्हटलं आहे अथ ध्यानम. आता आपण ध्यान करूया.
ध्यायेद अजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम. म्हणजे काय? गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्ध पद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगांचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचं ध्यान करूया. लक्षात घ्या, रामरक्षा समजून घेण्याचा हा उपक्रम आहे. आणि त्याचा फायदा असा की मनाला नैराश्य येणार नाही. मन प्रसन्न राहील, ताजंतवानं राहील. आणि मन टवटवीत असलं ना की शरीर तंदुरुस्तच राहणार, नाही का? मग रामरक्षा म्हणजे काय? तर शरीर स्वास्थ्य आणि मनोबल जोडून ठेवणारा तो एक मजबूत धागा आहे. बघा, दुसऱ्याचं दुःख आपण स्वतःच्या खांद्यावर घेऊन नसती चिंता करत बसतो. रामरक्षा हे असं साधन आहे की या चिंतेपासून ते आपल्याला दूर ठेवणार आहे. आपलं आयुष्य हे कशावर तरी अवलंबून असतं, अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. आपलं शरीर, आपलं मन, आपली कर्तव्य, आपली नातीगोती, आपल्या भावना, आपले विचार, आपला आचार, आपली बुद्धी, आपला व्यवसाय आणि बऱ्याच काही गोष्टींवर आपलं जगणं अवलंबून असतं. या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकाही गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सगळ्या गोष्टींचा समन्वय साधावा लागतो. सगळ्या गोष्टींना सारख्या प्रमाणात न्याय द्यावा लागतो. आणि यालाच म्हणतात संतुलन. हे संतुलन रामरक्षा शिकवते बरं का. बघा, हे संतुलन बिघडलं तर काय होतं? पहिला परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतो. त्याला आपण म्हणतो आजारपण. मग आजारपणाचा थेट परिणाम कशावर होतो? तर आपल्या मनावर. त्याला आपण काय म्हणतो? नैराश्य. नैराश्याचा थेट परिणाम कुठे होतो? तर आपल्या कृतीवर, आपण करत असलेल्या कर्मावर तो परिणाम होतो. आणि चुकीच्या कृतीला काय म्हणतात? तर चूकच म्हणतात. मग चुकांचा परिणाम कशावर होतो? तर आपल्या निर्णयांवर. निर्णय चुकले की त्याला काय म्हणतात? अपयश. या दुष्टचक्रातनं जर का व्यवस्थितपणे बाहेर पडायचं असेल तर रामरक्षा समजून उमजून म्हटली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आस्तिक नास्तिक या वादामध्ये आपण पडतो आणि स्वतःचंच अस्तित्व कुठेतरी नाकारायला लागतो. पण त्यामुळे काय होतं? तर आयुष्यातला स्वीकारभाव मागे पडतो. एकदम असं काहीतरी होतं की मग आपलं आयुष्य ढवळून निघतं. आणि मग नास्तिक असलेला माणूस अचानक आस्तिक व्हायला लागतो किंवा आस्तिक असलेला माणूस अचानक नास्तिक व्हायला लागतो. पण मग आयुष्यातलं नेमकं तारतम्य काय? हे तारतम्य रामरक्षा शिकवते. म्हणून रामरक्षेचं ध्यान करायचं आणि रामरक्षा म्हणायची. राम म्हणजे आपल्या आतमधला राम आणि त्याचं रक्षण करणं म्हणजे रामरक्षा. आपण स्वतःच्या शरीराचं संरक्षण करतो की नाही? तसंच आपण आपल्या आत्मतत्वाचं रक्षण करावं यासाठी रामरक्षा मदत करते. म्हणून रामरक्षा म्हणायची. श्रीराम.